नमस्ते मुलांनो, ज्योतिष इझी लर्निंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मुलांनो, तुम्ही वाक्य बनवताना काय करता ते आज आपण इंग्रजी भाषेमध्ये पाहणार आहोत. तर वाक्य बनवताना तुम्ही बोलत असता नेहमी की हे पुस्तक आहे, ही बॅग आहे, हे टेबल आहे, हा फॅन आहे. तर अशाच अशाच काही वाक्यांसाठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरणार आहोत ते पाहणार आहोत. चला तर मग पाहूया काय आहे आपलं. तर पहा, सब्जेक्ट काय आहे? SUBJECT. सब्जेक्ट इंग्लिश ENGLISH. इंग्लिश आपल्या विषयाचं नाव आहे मुलांनो. आता आपल्याला धिस वापरायचंय. धिसचं स्पेलिंग पाहूया पहिला मुलांनो. THIS. धिस बोलायचंय मुलांनो. THIS. धिस. धिस म्हणजे हा, ही, हे. तर आपण बोलताना कधी हा वापरतो, ही वापरतो, हे वापरतो आणि तर धिसचा अर्थ काय आहे? हा, ही, हे. तर आपण आता धिस कधी वापरायचं ते पाहणार आहोत मुलांनो. तर पहा, इंग्लिश मध्ये काय लिहिलंय पहिलं. वी यूज धिस फॉर अ थिंग विच इज नियर टू अस. We use this for a thing which is near to us. म्हणजे आपल्या जवळची वस्तू असेल, आपण बसलो आहे तिथे आपल्या जवळची वस्तू असेल, पुस्तक, वही, पेन, बॅग, तर आपल्या जवळची वस्तू दाखवण्यासाठी दिसचा वापर करतात मुलांनो. तो जे दिसचा यूज कधी करायचा? आपल्या नियर म्हणजे जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी. तर NEAR म्हणजे काय? जवळ. तर जवळच्या म्हणजे आपल्या आजूबाजूच्या आपल्या जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी आपल्याला काय धिसचा उपयोग करायचा आहे मुलांनो. THIS. धिस. THIS. धिस. तर मुलांनो, आपण चित्राकडे जाऊया आता. तर तुम्हाला समजलंच असेल की जवळ वस्तू असेल तर धिस वापरायचं आहे मुलांनो आपल्याला. तर जवळच्या वस्तूसाठी धिस वापरायचं. आता हे चित्र पहा मुलांनो. कशाचं वाटतंय चित्र तुम्हाला हे? तर ही आहे बॅट. तर आपण मराठीमध्ये जर याला दाखवायचं आहे तर काय बोलू? ही बॅट आहे. काय बोलू? ही बॅट आहे. तर तेच आपण इंग्लिश मध्ये जर बोलायचं असेल तर काय बोलायचं? तर हिला धिस वापरायचं आपल्याला. म्हणून THIS धिस वापरलं. धिस इज अ बॅट. जवळच्या वस्तूसाठी काय वापरायचं? THIS. धिस. धिस इज अ बॅट. आता मुलांनो, हे दुसरं चित्र पहा. दुसरं चित्र कोणतं दिसतंय तुम्हाला? तर ही बॅग आहे. तर आपण जर मराठीत हिला लिहिलं तर काय लिहिणार? ही बॅग आहे. ही बॅग आहे. तर आता आपल्याला याला इंग्लिश मध्ये बोलायचं आहे. काय बोलणार? जवळ आहे आपल्या ही बॅग, तर वापरणार धिस. धिस इज अ बॅग. काय वापरणार मुलांनो? THIS. धिस. THIS. धिस. धिस इज चं स्पेलिंग बघा मुलांनो. IS इज. धिस इज अ बॅग. BAG. बॅग. BAG. बॅग. तर आपल्याला धिसचा वापर शिकायचा आहे. म्हणजे जवळची वस्तू दाखवण्यासाठी या धिसचा वापर करायचा मुलांनो. तर ही बॅट आहे. ही बॅट आहे. दिस इज अ बॅट. ही बॅग आहे मुलांनो. ही बॅग आहे. तर धिस इज अ बॅग. ऍपल पहा मुलांनो. हे चित्र तुम्हाला कळलंच असेल की हे ऍपलचं आहे. तर आपण काय बोलतो मग? हे ऍपल आहे. हे ऍपल आहे. तर हे ऍपल आहे. हे साठी सुद्धा काय वापरायचंय मुलांनो? धिस वापरायचंय. तर धिसचा अर्थच आहे हा, ही, हे. तर आपण काही वस्तूंना हा बोलतो, ही बोलतो, हे बोलतो. तर तेच आपण जवळच्या वस्तूंसाठी धिस वापरायचं हे शिकायचं आहे. आता काय लिहायचं? THIS. धिस. धिस म्हणजे काय? तर हे. आता इथे हे आलंय. धिस इज an apple. कारण हा काय आहे आपला? एचा आहे म्हणून an apple. An apple. This is an apple. समजलं मुलांनो?
तर जवळच्या वस्तूसाठी आपण धीस वापरून अशी वाक्य जास्तीत जास्त बोलायची आहे. तर तुमच्या जवळ जी पण वस्तू असेल, पेन, रबर, पुस्तक, बुक, नोटबुक, बॅग, टेबल, चेअर, तर या सर्व वस्तूंसाठी तुम्ही असं बोलायचंय मुलांनो. तर पहा पुढचं चित्र कशाचं आहे, हे काय दिसतंय तुम्हाला मुलांनो? तर हे आहे पॉट. तर आपण काय बोलणार मग? हे पॉट आहे, हे भांड आहे. तर मराठीत जर आपण लिहिलं तर काय लिहिणार? हे भांड आहे. आणि हेच आपण ट्रान्सलेशन जर इंग्लिश मध्ये केलं मुलांनो, तर पूर्णविराम सुद्धा द्यायचा आहे मुलांनो. वाक्यानंतर पूर्णविराम देणं खूप गरजेचं आहे. यालाच आपण इंग्लिश मध्ये फुल स्टॉप बोलतो. तर आपण फुल स्टॉप देणं पण गरजेचं आहे. आता मराठीत हा पूर्णविराम दिला आणि इंग्लिश मध्ये त्याला फुल स्टॉप बोलायचं. आता आपण याचं वाक्य तयार करूया मुलांनो. तर काय होईल याचं वाक्य? जवळची वस्तू दाखवण्यासाठी काय बोलायचंय? THIS धीस. काय बोलायचंय? THIS धीस. तर चला तर मग लिहूया. This is a pot. काय आहे हे? This is a pot. This is a pot. This चं स्पेलिंग काय आहे मुलांनो? तर THIS POT pot. आता पुढे पहा मुलांनो, पुढचं चित्र कशाचं दिसत आहे तुम्हाला? तर हा आहे फॅन. बरोबर ओळखलं. आता पुढे पहा, काय ह्याला मराठीत आपण बोलणार? हा फॅन आहे. काय बोलणार? हा फॅन आहे. तर आपण जर याचं इंग्लिश मध्ये बोलायचं असेल तर इथे माझ्या जवळ फॅन आहे आणि मी काय बोलणार आहे त्याला? THIS धीस. म्हणजे हा इथे होतो, कुठे हे होतं, कुठंही होतं. तर आपल्या शब्दानुसार ते बदलत असतं. पण जवळच्या वस्तूसाठी धीस वापरायचं हे मात्र लक्षात ठेवायचंय मुलांनो. तर धीस इज अ फॅन. वाक्य काय झालं मुलांनो? सेंटेन्स काय झालं? धीस इज अ फॅन. तर आपण फुल स्टॉप दिला. फुल स्टॉप म्हणजेच पूर्णविराम. धीस इज अ फॅन. आता पुढे पहा मुलांनो, तर काय चित्र दिसतंय तुम्हाला? तर हे आहे पेनचं चित्र. मग आपण काय बोलणार? हा पेन आहे. तर मराठीत आपण लिहिणार. अशीच खूपशी वाक्य तुम्ही तयार करू शकता मुलांनो. हा पेन आहे. तर हा पेन आहे यासाठी कोणतं वाक्य तयार करायचं मुलांनो आपण? This is a fan. बरोबर. तर जवळच्या वस्तूसाठी काय वापरायचंय? THIS धीस. काय वापरायचं मुलांनो? THIS धीस. तर हे काय आहे मग? This is a pen. This is a pen. तर पूर्णविराम फुल स्टॉप देणं खूप महत्वाचं आहे. तर आता पहा मुलांनो, आपण कशाची ओळख करून घेतली? तर THIS धीस. THIS धीस म्हणजे हा, ही, हे. आणि जवळच्या वस्तूंसाठी धीस वापरतात मुलांनो. तर आपली वाक्य पहा आता. ही बॅट आहे. This is a bat. ही बॅग आहे. This is a bag. हे ऍपल आहे. This is an apple. हे भांड आहे. This is a pot. हा फॅन आहे. This is a सॉरी मुलांनो. तर आपलं काय? फॅन आहे इथे. तर आपण फॅन लिहिले चुकून. तर हे फॅन आहे. FAN फॅन. FAN फॅन. तर this is a fan. हा पेन आहे मुलांनो. तर दिस इज अ पेन. तर हे झाली आपली धीसची ओळख. म्हणजेच आपण याला जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी धीस वापरतात हे याच्यातून शिकलो. तर धीस म्हणजे काय? हा, ही, हे. धीसचं स्पेलिंग आहे THIS धीस. THIS धीस म्हणजेच हा, ही, हे. तर मुलांनो, ही धीसची ओळख कशी वाटली तुम्हाला? तुम्हाला माझे जास्तीत जास्त व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर मुलांनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मुलांनो.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मुलांनो. बाय बाय मुलांनो.